मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण यशस्वी उद्योजकाचे गुण अभ्यासत होतो. उद्योजकाचे गुण यामध्ये आपण पहिला गुण बघितला होता शिस्तबद्ध, नंतर दुसरा बघितला होता आत्मविश्वास, तिसरा बघितला होता मोकळ्या मनाचे, चौथा बघितला होता स्वयंचालक, पाचवा बघितला होता स्पर्धात्मक, सहावा बघितला होता सर्जनशीलता आणि सातवा बघितला होता निश्चय, आठवा बघितला होता संज्ञापन कौशल्य आणि नववा बघितला होता नववा आपला गुण चालू होता. त्या संदर्भात आपण आता अभ्यास करू. कामाची योग्य नीती, स्ट्रॉंग वर्क इथिक्स. मित्रहो, कामाची योग्य नीती. कार्यालयात सर्वप्रथम येणारी आणि कार्यालयातून सर्वात शेवटी जाणारी व्यक्ती म्हणजे यशस्वी उद्योजक होय. तर मित्रहो, यशस्वी उद्योजक कुणाला म्हणायचं किंवा कामाची योग्य नीती म्हणजे काय, स्ट्रॉंग वर्क इथिक्स म्हणजे काय, तर कार्यालयात सर्वप्रथम येणारी आणि कार्यालयातून सर्वात शेवटी जाणारी व्यक्ती जी असते ती व्यक्ती म्हणजे यशस्वी उद्योजक होय. उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ते सुट्टीच्या दिवशी देखील काम करतात, म्हणजे त्यांना सुट्टी नको आहे. ते कामाच्या ठिकाणी असले किंवा नसले तरी त्यांचे कामावर सतत लक्ष असते. 10 नंबर आहे आवड, पॅशन्स. कामाची आवड हे यशस्वी उद्योजकाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तर सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आवड. आपण म्हणतो ना, आवड असेल तर सवड असते, आवड असेल तर स्मरण असते, आवड असेल तर स्मरण, आवड असेल तर सवड. म्हणजे कामाची आवड हे यशस्वी उद्योजकाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कामावर मनापासून प्रेम असते. कामावर मनापासून प्रेम असेल तर ते काम यशस्वी होणारच. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी ते अतिरिक्त तास काम करतात, ओव्हर टाईम करतात, कारण त्यांना यश हवे आहे. त्यांचा आनंद हा पैशापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो. कामामध्ये ते रममाण झालेले असतात. यशस्वी उद्योजक नेहमी वाचन आणि संशोधनावर भर देतात. व्यवसाय यशस्वी करण्याचे मार्ग ते शोधत असतात. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी कोणता मार्ग निवडावा याचा अभ्यास ते करत असतात. उद्योजकाचे कार्य, प्रथम बघा आता नाविन्य, इनोव्हेशन्स. उद्योजक मूलतः नाविन्यपूर्ण असतो. उद्योजक हा मुळातच नाविन्यपूर्ण असतो, म्हणजे पारंपरिक तो नसतो, तो परंपरावादी नसतो, तर नाविन्यपूर्ण असतो. तो उत्पादनाची नवनवीन साधने शोधतो. तर तो जुनी साधने वापरत नाही किंवा जुन्या साधनांचाच तो विचार करत नाही उत्पादनासाठी, तर नवनवीन साधने तो उत्पादनासाठी शोधतो. त्यातून त्यांचे नवीन उत्पादने सादर करणे आणि सद्य उत्पादनामध्ये बदल करणे आवश्यक असते. तर त्यांचे नवीन उत्पादने तो सादर करत असतो किंवा सध्याच्या उत्पादनामध्ये तो बदल करत असतो. ग्राहकांना नवीन उत्पादने आणि सद्य उत्पादनातील नवीन वैशिष्ट्ये नेहमीच समाधान देतात. तर जे काही कस्टमर असतात त्यांना नवनवीन उत्पादने हवे असतात आणि सद्य उत्पादनातील नवनवीन वैशिष्ट्य त्यांना आनंद मिळवून देतात. व्यवसायामध्ये उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी नवनिर्मिती आवश्यक असते. तर उद्योजकाचं पहिलं कार्य आहे नाविन्य. व्यवसायामध्ये उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी नवनिर्मिती आवश्यक असते. नंबर 2, उद्दिष्टांचे निर्धारण, डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह. उद्योजकाला व्यवसायाची उद्दिष्टे निर्धारित करणे आवश्यक असते.
म्हणजे आपल्या व्यवसायाची उद्दिष्टे त्याला प्रथम निश्चित करावी लागतात. संघटनेच्या प्राथमिक आणि दुय्यम उद्दिष्टामध्ये फरक असू शकतो. तर व्यवसाय संघटनेचे दोन प्रकारचे उद्दिष्ट असतात. एक प्राथमिक उद्दिष्ट, दुसरे दुय्यम उद्दिष्टे. त्या दोन्ही उद्दिष्टामध्ये फरक असू शकतो. बाजारातील परिस्थितीनुसार उद्योजक ही उद्दिष्टे बदलू शकतो आणि परिस्थिती पाहून, वातावरण पाहून तो आपली प्राथमिक उद्दिष्ट आणि दुय्यम उद्दिष्टे बदलू शकतो किंवा निश्चित करू शकतो. त्यानंतर तिसरं आहे बाजाराचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ मार्केट. उद्योजकांना त्यांच्या उद्योगातील उत्पादने व सेवांचे विपणन करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात. उद्योजकांना त्यांच्या उद्योगातील उत्पादने व सेवांचे विपणन करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात. विपणन म्हणजे एखादा उत्पादन घटक किंवा एखादी सेवा तयार झाल्यापासून कस्टमरपर्यंत उपभोग घेण्यापर्यंत ज्या ज्या प्रक्रियेचा समावेश ज्या प्रक्रियेत होतो, प्रोसेसमध्ये होतो, त्याला विपणन म्हणतात. तर विपणनासाठी उद्योजकाला वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात. ते ग्राहकांची मागणी समजून घेण्यासाठी सर्वेक्षण करू शकतात किंवा संशोधन करू शकतात. जेव्हा बाजारपेठ सतत विकसित केल्या जातात तेव्हा ग्राहकांच्या मागण्या देखील वाढतात. तर बाजारपेठांचा जेव्हा विकास होतो तेव्हा ग्राहकांच्या मागण्या देखील वाढतात. तर नवीन तंत्रज्ञान, डेव्हलपमेंट ऑफ मार्केट झालं, बाजाराचा विकास झाला. आता नवीन तंत्रज्ञान, न्यू टेक्नॉलॉजी. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो न्यू टेक्नॉलॉजी, न्यू टेक्नॉलॉजी, न्यू टेक्नॉलॉजी. न्यू टेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय? जागतिक विश्वात दररोज नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागतो. एक तासाला नवीन तंत्रज्ञान भारतामध्ये, जगामध्ये दिसून येतं. नवीन तंत्रज्ञानाच्या परिचयाने व्यवसायाची वाढ होते. उदाहरणार्थ नवीन यंत्रणा असेल, प्रगत तंत्रज्ञान असेल, उत्पादनाची नवीन आणि वैज्ञानिक पद्धती असेल, त्याला आपण न्यू टेक्नॉलॉजी असं म्हणतो. चांगले संबंध, गुड रिलेशन. संस्थेमध्ये कामकाजाचे वातावरण निरोगी राखणे आवश्यक आहे. आता निरोगी म्हणजे काय? व्यवस्थापक, संचालक व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी, कामगार, फोरमन यांचे संबंध चांगले असले पाहिजे. चांगले संबंध हे कनिष्ठ आणि वरिष्ठांमधील कार्यक्षम संबंधावर अवलंबून असतात. कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. तर यशाची खरी गुरुकिल्ली कोणती? कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधणे. तर कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय कशामुळे साधला जाईल? चांगल्या संबंधामुळे, गुड रिलेशन्समुळे. निधीची उपलब्धता, ऑर्गनायझिंग फंड्स. उद्योजकाला भिन्न आर्थिक संसाधने शोधण्याची आवश्यकता असते. आर्थिक संसाधने, मी फक्त संसाधने म्हणत नाही तर आर्थिक संसाधने, इकॉनॉमिकल सोर्सेस. कारण पुरेसे व सातत्यपूर्ण भांडवल व्यवसायाला आवश्यक असते. प्रत्येक व्यवसायासाठी गुंतवणूकदाराशी चांगले संबंध, प्रामाणिक संबंध आवश्यक असतात. जर आपले गुंतवणूकदाराबरोबर चांगले संबंध असतील तरच आपल्याकडे काय होईल? निधीची उपलब्धता होऊ शकते. निधी म्हणजे पैसा म्हणजे फंड, भांडवल. आणि प्रामाणिक संबंध, गुंतवणूकदाराशी चांगले संबंध यामुळे निधीची उपलब्धता सहजासहजी होते. आणि त्यासाठी आपण गुंतवणूकदाराशी, इन्व्हेस्टर बरोबर चांगले सलोख्याचे संबंध
प्रामाणिक संबंध ठेवले पाहिजे. निर्णय घेणे, टेकिंग डिसिजन्स. उद्योजकाला त्याच्या उद्योगासाठी योग्य निर्णय घ्यावे लागतात, वेळेत निर्णय घ्यावे लागतात, योग्य निर्णय घ्यावे लागतात आणि वेळेत व योग्य निर्णय घेणे देखील महत्त्वाचे असल्यामुळे त्याच्या अंगी निर्णय क्षमता असली पाहिजे, निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे, तो निर्णय घेण्याला पात्र असला पाहिजे. कोणताही व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी त्याने नेहमी साधक बाधक गोष्टीचा विचार केला पाहिजे. साधक बाधक म्हणजे काय? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, अनुकूल, प्रतिकूल, चांगल्या वाईट दोन्ही बाजूने त्याने विचार करूनच योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. आता उद्योजकतेचा विकास, तर हे सुद्धा आपण संपवून टाकू. तर अर्थ उद्योजकतेचा विकास. उद्योजकता हे व्यक्ती आणि व्यक्ती समूहाचे हेतुपूर्ण कार्य आहे. उद्योजकता काय आहे? व्यक्ती आणि व्यक्ती समूहाचे हेतुपूर्ण कार्य आहे, म्हणजे हेतुपूर्वक केलेलं कार्य आहे, ज्यामुळे म्हणजे कुठला ना कुठला हेतू असल्यामुळे हे कार्य घडून येतं, ज्यामध्ये आर्थिक वस्तू व सेवांच्या निर्मितीतून नफा मिळवण्यास सुरुवात होते. ज्यामध्ये आर्थिक वस्तू व सेवांच्या निर्मितीतून नफा मिळविण्यास सुरुवात होते, तो टिकविणे आणि वाढविणे याचा समावेश होतो. तर उद्योजकता हे एक कार्य तर आहेच, पण ते हेतू पुरस्कर केलेलं कार्य आहे, कारण यामध्ये वस्तू व सेवांची निर्मिती करून जास्तीत जास्त नफा कसा मिळेल आणि तो नफ्याचं सातत्य कसं टिकवता येईल आणि नफा वाढवता कसा येईल या दृष्टिकोनातून उद्योजकता विकासाकडे बघितलं जातं. आता वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स. उद्योजकता ही एक नवीन व्यवसाय स्थापन करण्याची प्रक्रिया आहे. उद्योजकता म्हणजे नवीन व्यवसाय स्थापन करण्याची एक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे एखादी व्यक्ती बाजारपेठेतील पर्याय शोधून आणि उत्पादन स्रोत एकत्र करून व्यवसाय संधी निर्माण करण्याचा निर्णय घेते. तर उद्योजकता ही एक प्रक्रिया, नवीन प्रक्रिया किंवा उद्योजकता ही एक नवीन व्यवसाय स्थापन करण्याची प्रक्रिया. उद्योजकता ही एक नवीन व्यवसाय स्थापन करण्याची प्रक्रिया आहे. ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे एखादी व्यक्ती बाजारपेठेतील पर्याय शोधून आणि उत्पादन स्रोत एकत्र करून व्यवसाय संधी निर्माण करण्याचा निर्णय घेते. उत्पादन स्रोत एकत्र करून व्यवसाय संधी निर्माण करण्याचा निर्णय घेते. आता नाविन्यपूर्ण पहिलं वैशिष्ट्य आहे उद्योजकतेच्या विकासाचं. पहिलं वैशिष्ट्य नाविन्यपूर्ण, इनोव्हेशन. तर उद्योजकता ही एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. उत्पादनाच्या विविध घटकांची नवनिर्मिती म्हणजे नाविन्यता होय. यात नवीन उत्पादने, तंत्रज्ञानाची नवीन पद्धती, कच्च्या मालाचे नवीन स्रोत आणि विशिष्ट उत्पादनासाठी नवीन बाजार निर्माण करणे यांचा अंतर्भाव होत असतो. वेळोवेळी ग्राहकांची आवड-निवड बदलत असताना ग्राहकांना संतुष्ट करण्यासाठी, वस्तूचे उत्पादन करण्यासाठी उद्योजकांना हे संशोधन आणि विकास कार्य करावे लागते. तर कस्टमरची आवड-निवड सातत्याने बदलत असते आणि या बदलणाऱ्या आवडीनिवडीनुसार ग्राहकांना समाधानी ठेवण्यासाठी किंवा ग्राहकांचं समाधान कोणत्या उत्पादनामध्ये आहे हे ओळखून उद्योगामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये उत्पादन करण्यासाठी संशोधन चालूच ठेवावं लागतं. संशोधनाच्या संदर्भात विकास कार्य करत राहावं लागतं. आता आर्थिक कृती, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. उद्योजक
ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन उत्पादन करतो. तर उद्योजक ग्राहकांची गरज ओळखून नवनवीन उत्पादन करतो. त्यामुळे मानवाच्या गरजा भागविणे आणि त्याचबरोबर एक चांगले जीवनमान देणे आणि उद्योजकाची भावना असते. ज्ञान व कौशल्यावर आधारित ही एक शास्त्रशुद्ध योजना आहे. म्हणून उद्योजकता ही एक आर्थिक क्रिया आहे. उद्योजकतेच्या विकासाचं दुसरं वैशिष्ट्य सांगत असताना ज्ञान व कौशल्यावर आधारित ही एक शास्त्रशुद्ध योजना आहे. तसेच उद्योजकता ही एक आर्थिक क्रिया आहे, कारण ग्राहकांच्या गरजा ओळखून उद्योजकाला उत्पादन करावे लागते. मानवाच्या गरजा भागविणे आणि त्याचबरोबर मानवाला एक चांगलं जीवनमान देणे अशी उद्योजकाची मनोबल भावना असते. आणि म्हणून उद्योजकतेचा विकास ही प्रक्रिया एक आर्थिक क्रिया आहे आणि ती आर्थिक क्रिया ज्ञान व कौशल्यावर आधारित आहे, ज्ञानावर आधारित आहे, कौशल्यावर आधारित आहे. नंबर 3, संघटनेची बांधणी, ऑर्गनायझेशन बिल्डिंग. तर हे एक असे कार्य आहे जिथे उत्पादनाच्या विविध घटकाचे संघटन केले जाते. वेगवेगळ्या घटकाचं संघटन या ठिकाणी केलं जातं. स्थल उपयोगिता असेल, काल उपयोगिता असेल, रूप उपयोगिता असेल इत्यादी विविध बाबीचा विचार करून ते नवीन उत्पादनासाठी विविध घटक एकाच छताखाली एकत्र करण्यात येतात. तर कुठल्याही वस्तूमध्ये स्थल उपयोगिता असते किंवा काल उपयोगिता असते किंवा रूप उपयोगिता असते. तर कोणत्या उत्पादनामध्ये स्थल उपयोगिता आहे, कोणत्या उत्पादनामध्ये काल उपयोगिता आहे, कोणत्या उत्पादनामध्ये रूप उपयोगिता आहे हे ओळखून या विविध बाबीचा विचार करून हे नवीन उत्पादनासाठी जे काही विविध घटक असतात ते विविध घटक एकाच छताखाली एकत्र करून संघटनेची बांधणी करणं सुद्धा महत्त्वाचं असतं. तर हा मुद्दा पुन्हा बघा, संघटनेची बांधणी, ऑर्गनायझेशन बिल्डिंग हे एक असे कार्य आहे. संघटनेची बांधणी म्हणजे हे एक असं कार्य आहे, कोणतं? उद्योजकतेचा विकास हे असं कार्य आहे जिथे उत्पादनाच्या विविध घटकांचे संघटन केलं जातं. स्थल उपयोगिता, काल उपयोगिता, रूप उपयोगिता इत्यादी विविध बाबींचा विचार करून ते नवीन उत्पादनासाठी विविध घटक एकाच छताखाली एकत्र करण्यात येतात. त्यानंतर सर्जनशील कार्य, क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी. नाविन्यास सर्जनशीलतेचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. सर्जनशीलतेचा वापर करून नवीन उत्पादनाची निर्मिती करून समाजापुढे सादर करणे हे उद्योजकाकडे एक मोठे आव्हान आहे. तर उद्योजकाकडे कोणते मोठे आव्हान आहे? नाविन्यास सर्जनशीलतेचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. सर्जनशीलतेचा वापर करून नवीन उत्पादनाची निर्मिती करून समाजापुढे सादर करणे हे उद्योजकाकडे एक मोठे आव्हान आहे. म्हणून सर्जनशीलता उद्योजकतेचा एक आवश्यक भाग आहे. नंबर 5, व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास, मॅनेजरियल स्किल अँड डेव्हलपमेंट. ज्या व्यक्तीला यशस्वी उद्योजक व्हायचे असेल त्यास फक्त नफ्यापेक्षा काहीतरी नवीन करण्याची आवड असली पाहिजे. नेतृत्व आणि व्यवस्थापकीय कौशल्य हे उद्योजकतेचे सर्वात महत्त्वाचे पैलू आहेत. नेतृत्व आणि व्यवस्थापकीय कौशल्य हे उद्योजकतेचे सर्वात महत्त्वाचे पैलू आहेत. त्यामुळे इतर कौशल्य दुय्यम मानली जाऊ शकतात, मात्र नेतृत्व आणि व्यवस्थापकीय कौशल्य हे उद्योजकतेचे सर्वात महत्त्वाचे पैलू आहेत. आणि जरी इतर कौशल्य दुय्यम असली तरीसुद्धा
नेतृत्वाला आणि व्यवस्थापकीय कौशल्याला महत्त्व दिलं पाहिजे. म्हणून उद्योजकाकडे नेतृत्वाची व व्यवस्थापनाची क्षमता असणे आवश्यक असते. कौशल्यपूर्ण व्यवस्थापन, स्किलफुल मॅनेजमेंट. कोणत्याही उद्योजकतेचे यश हे संघटनेच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. संघटनेचं व्यवस्थापन कसं आहे यावरच कोणत्याही उद्योजकतेचे यश अवलंबून असते. म्हणून कौशल्यपूर्ण व्यवस्थापन असलं पाहिजे. व्यावसायिक व्यवस्थापन आणि कुशल व्यवस्थापक यामुळे उद्योजकतेचे कार्य यशस्वी होते. आता 2 पॉईंट बाकी आहे फक्त. जोखीम पत्करणे, रिस्क बिअरिंग. अनिश्चिततेला जोखीम असे संबोधले जाते. अनिश्चिततेला काय म्हणतात? जोखीम. भविष्यामध्ये ज्या काही अनिश्चितता आहे, म्हणजे जे काही धोके, संभाव्य धोके आहेत किंवा नैसर्गिक आपत्ती आहे, त्याला जोखीम म्हणतात. याचा विमा काढला जात नाही आणि तो मोजताही येत नाही. उद्योजक हा असा मध्यस्थ आहे, तो विविध उत्पादनाचे घटक ठरविलेल्या किमतीला विकत घेतो की ज्या सेवा न ठरविलेल्या किमतीला विकता येतील. हे देखील एक प्रकारचे जोखीम पत्करणारे घटक आहेत. तर उत्पादक हा विविध उत्पादनाचे घटक ठरविलेल्या किमतीला विकत घेतो, मात्र की ज्या सेवा न ठरविलेल्या किमतीला विकता येतील. हे देखील एक प्रकारचं जोखीम पत्करणारे घटक आहेत. रिक्त भरण कार्य म्हणजे काय? गॅप फिलिंग फंक्शन. रिक्त भरण कार्य, गॅप फिलिंग फंक्शन. उद्योजकतेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे रिक्त भरण कार्य किंवा उणिवा कमी करणे. उत्पादन कार्याच्या ज्ञानात ज्या उणिवा असतात त्या दूर करण्याचं कार्य उद्योजक करत असतो. उत्पादन कार्याच्या ज्ञानात ज्या उणिवा असतात त्या दूर करण्याचं कार्य उद्योजक करतो. म्हणून उद्योजकतेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे रिक्त भरण कार्य किंवा उणिवा कमी करणे होय. तर मित्र हो, आपण या ठिकाणी आता थांबूया आणि नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुढचा भाग घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.